नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना असे वाटायचे की एकदाच वाचले की पाठ झाले असते तर किती बरे झाले असते. किती लवकर आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कंप्लीट करता आला असता. होय मित्रांनो, हे शक्य आहे. निमॉनिक्स या टेक्निकचा उपयोग करून आपल्याला कमी वेळामध्ये हा अभ्यास सहजपणे पूर्ण करता येऊ शकतो. निमॉनिक्स टेक्निक याबाबतचा डेमो पाहण्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आज प्रत्येकजण नोकरीच्या शोधामध्ये आहे. नोकरी म्हटले की स्पर्धा परीक्षा आलीच आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जोपर्यंत मेरिट येत नाही, तोपर्यंत नोकरी मिळणे शक्य नसते आणि मेरिटमध्ये येण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यासक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. तो अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते. तो अभ्यास करीत असताना विद्यार्थ्यासमोर ज्या समस्या येतात त्या म्हणजे की हा अभ्यासक्रम पाठ करताना बराच वेळ लागतो. बऱ्याचदा काही विषयाचा अभ्यास पाठ करणे फार कठीण असते किंवा तो अभ्यास पाठ करताना अडचणी येतात. मेहनत करून पाठ केल्यानंतरही असा अभ्यास बऱ्याचदा विसरला जातो. म्हणून असा अभ्यास आपल्याला सहजपणे पाठ करता येईल व तो विसरला जाणार नाही, यासाठी आपल्याला या टेक्निकचा उपयोग करता येऊ शकतो. तो कसा करायचा ते आपण पुढे पाहणार आहोत. निमॉनिक्स टेक्निकचा वापर करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सहजपणे काही सेकंदात किंवा मिनिटामध्ये कसा पाठ केला जाऊ शकतो, लक्षात ठेवला जाऊ शकतो, याचा डेमो आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. या ठिकाणी आपण काही सामान्य ज्ञानाचे, मराठी व्याकरणाचे, इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न उत्तरे घेऊन ती सहजपणे कशी लक्षात ठेवायची हे पाहणार आहोत. प्रश्न: हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? उत्तर: हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. हिमालयामध्ये थंडी वाढली होती आणि त्या थंडीमध्ये बर्फाऐवजी हिमालयामध्ये शिमला मिरची आकाशातून पडत होत्या आणि त्या जमा करण्यासाठी लोकांनी फार गर्दी केली होती. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: सिक्कीमची राजधानी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. एका बँकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सिक्के होते आणि ते सर्व सिक्के एका गँगने एका रात्री चोरून घेतले आणि टोकावर जाऊन आपापसात वाटून घेतले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. हा प्रश्न इंग्रजी व्याकरणातील आहे. या प्रश्नात समूहवाचक नामे म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन, एकाच वेळी 5 कलेक्टिव्ह नाऊन कसे लक्षात ठेवायचे ते आपल्याला लक्षात येईल. खालील समूहवाचक नाम किंवा समूहास काय म्हणतात? 1. ए ग्रुप ऑफ ॲंट्स. 2. ए ग्रुप ऑफ क्रोज. 3. ए ग्रुप ऑफ फिश. 4. ए ग्रुप ऑफ आउल्स.
5. ए ग्रुप ऑफ लायन्स. उत्तर मुंग्यांचा समूह आर्मी, कावळ्यांचा समूह मर्डर, माशांचा समूह स्कूल, घुबडांचा समूह पार्लिमेंट, सिंहांचा समूह प्राईड. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. एक माशांची स्कूल होती. माशांच्या स्कूलमध्ये कावळ्याचा मर्डर झाला होता. त्या कावळ्याच्या मर्डरचा शोध लावण्यासाठी घुबडांनी पार्लिमेंटमध्ये सभा घेतली व मुंग्यांच्या आर्मीकडे कावळ्याच्या मर्डरचा शोध लावण्याचे काम सोपविले. मुंग्यांच्या आर्मीने ते काम यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे सिंहांना प्राईड वाटले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चिकूचे उत्पादन कोठे होते? उत्तर: पालघर जिल्ह्यामध्ये चिकूचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. एक पाल होती. तिला चिकू खायला फार आवडत असे. म्हणून त्या पालीने घरीच अंगणामध्ये चिकूची बाग लावली व दररोज आवडीने चिकू खायला लागली. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या भारताच्या कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती होत्या? उत्तर: 12व्या. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. आपण सर्व श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना भेटण्यासाठी राष्ट्रपती भवनला गेलो. त्यांना भेट वस्तू म्हणून एक घड्याळ सोबत घेतली. तेथे गेल्यावर त्यांना ती घड्याळ दिली. त्यांना घड्याळ पाहून फार आनंद झाला. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: शिवाजी सावंत यांनी लिहिलेली पुस्तके किंवा कादंबरी कोणती? उत्तर: मृत्युंजय, छावा, लढत, युगंधर. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. शिवाजी सावंत यांनी छावासोबत लढत दिली आणि त्यांनी मृत्यूंवर जय मिळवला व ते युगंधर बनले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: बायको या शब्दाचा समानार्थी शब्द? उत्तर: बायको बरोबर दारा. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे.
दारासिंग यांची बायको नेहमी दारात उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवा देत असायची. त्यामुळे लोकांनी या गोष्टीला कंटाळून दारासिंगला मार मारले. त्यानंतर दारासिंगच्या बायकोने शिवा देणे बंद केले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव कोणते? उत्तर: संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव आपेगाव आहे. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. संत ज्ञानेश्वर यांना आपे खायला फार आवडत असे. संत ज्ञानेश्वर यांना आपे खाऊन ज्ञान प्राप्त झाले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली पुस्तके कोणती? उत्तर: गोरा, पोस्ट ऑफिस, गीतांजली, लिपिका, चित्रा, दी गार्डनर, द गोल्डन बोट. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा रंग गोरा होता. ते पोस्ट ऑफिसमध्ये जॉबला होते. तेथे त्यांना 2 मैत्रिणी होत्या. एक गीतांजली व दुसरी लिपिका. त्यांना चित्र काढण्याचा छंद होता. त्यांनी गार्डनची चित्र काढले. या चित्राला द गोल्डन बोट बक्षीस मिळाले. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. प्रश्न: चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? उत्तर: 15 तालुके. या प्रश्न उत्तराला सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी मी आता एक कहाणी सांगत आहे. तिला ध्यानपूर्वक एकदा किंवा दोनदा ऐकायचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांचे लोक हे यानऐवजी कपमध्ये बसून चंद्रावर जाण्याची तयारी करीत आहेत आणि कपमध्ये बसून ते चंद्रावर जात आहेत. नंतर या कहाणीला व्हिज्युअलाइज करायचे असते, म्हणजे या कहाणीचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणायचे असते, म्हणजे ही माहिती सहजपणे लक्षात राहते. मित्रांनो, या 10 प्रश्न उत्तरांच्या ज्या कहाण्या तुम्ही ऐकल्या आहेत, त्या कहाण्यामध्ये प्रश्न उत्तरांच्या मधील शब्दांचा समावेश असल्याचे तुम्हाला जाणवले असेल. निमॉनिक्स टेक्निकमध्ये वर्णनात्मक माहिती किंवा संख्यात्मक माहिती लक्षात ठेवण्यासाठी आपण त्या माहितीला कहाण्याद्वारे चित्र स्वरूपात कन्वर्ट किंवा रूपांतरित करीत असतो. यामुळे ती माहिती सहजपणे लक्षात ठेवणे सोपे होते, कारण आपला ब्रेन चित्र स्वरूपातील माहिती सहजपणे लक्षात ठेवत असतो. याचे साधे उदाहरण म्हणजे आपण लहानपणी ऐकलेल्या कथा कहाण्या आजही आपल्याला आठवतात. दुसरे उदाहरण म्हणजे आपण वेगवेगळे सिनेमा पाहत असतो. 2.5 ते 3 तासाचा सिनेमा एकदाच पाहिला असताना सुद्धा आपल्याला तो जसेच्या तसा
आठवतो, त्याचप्रमाणे येथे सुद्धा आपण त्या तत्वांचा उपयोग करीत असतो. अशाच प्रकारे इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, कायद्याची कलमे, करंट अफेअर्स अशा वेगवेगळ्या विषयांची प्रश्न उत्तरे सहज लक्षात ठेवता येतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे या टेक्निकचा वापर करून केलेला अभ्यास सहजपणे लक्षात राहतो व सहजासहजी विसरला जात नाही. अशा प्रकारे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सहजपणे लक्षात ठेवण्यासाठी कहाण्या, कथा कशा तयार करायच्या, संख्यात्मक माहिती लक्षात ठेवण्यासाठी मेमरी पिक्चर्सचा किंवा मेमरी चित्रांचा वापर कसा करायचा हे या टेक्निकमध्ये शिकवले जाते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सहजपणे लक्षात राहण्यासाठी निमॉनिक्स टेक्निकचा वापर करणे हे शिकण्यासाठी केवळ 5 ते 10 दिवस लागतात. निमॉनिक्स टेक्निक कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओज तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ हा केवळ 3 ते 5 मिनिटाचाच आहे, त्यामुळे शिकताना जास्त वेळ लागणार नाही. ही टेक्निक जास्त समजण्यासाठी सामान्य ज्ञानाचे जवळपास 100 प्रश्न उत्तरे घेऊन ही टेक्निक कशी वापरली जाते याचे जवळपास 100 रेकॉर्डेड व्हिडिओचे उदाहरणे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. ही टेक्निक शिकण्यासाठी जो कोणी या कोर्सचे सबस्क्रिप्शन घेईल त्यांना व्हॉट्सॲप सपोर्ट दिला जाईल, म्हणजे त्यांना ही टेक्निक वापरताना येणाऱ्या अडचणी, समस्या ह्या व्हॉट्सॲपद्वारे सोडविल्या जातील. तुम्हाला पण निमॉनिक्स टेक्निक शिकायची असल्यास या नंबरवर केवळ एकदाचे ₹550 ऑनलाईन पेमेंट करायचे आहे व वर्षभर ही टेक्निक शिकण्यासाठीच्या व्हिडिओचे ॲसेस तुमच्यासाठी उपलब्ध राहतील. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर सेंड करायचा आहे व तुमचा व्हॉट्सॲप नंबर नावानिशी पाठवायचा आहे. त्यानंतर या कोर्सचे व्हिडिओ कसे ॲसेस करायचे याबद्दलची माहिती तुम्हाला पाठवली जाईल.